उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारे आणि मनाला तृप्ती देणारे कलिंगडाचे ज्यूस कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. घरच्या घरी आणि घरच्या मिक्सरवरती एका कलिंगडापासून आपण आज लिटरभर ज्यूस कसे तयार होते ते पाहणार आहोत. तर मंडळी, चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी एक कलिंगड घेतलेला आहे. ते आपल्याला सगळ्यात आधी वरतून चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर याला कट करून घ्यायचा आहे. तर हा मधला भाग कट केलेला आहे तो मी बाहेर काढत आहे. तुम्ही पाहू शकता किती लाल मस्त कलिंगड आहे हे. आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि बारीक असं आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि आतला जो भाग आहे त्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. आतला पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. यामधले जे बिया असतात ना तर त्या पण आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये बारीक बारीक पीसेस ॲड करून घेतलेले आहेत आणि आपल्याला मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे. तर आपण हे जे ज्यूस बनवलेलं आहे हे गाळून न घेता याच पद्धतीने असंच आपल्याला पियायचं आहे, बनवायचं आहे. कारण आपण जर गाळून घेतलं तर यामध्ये जे फायबर असतं ना, टरबुजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, तर त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. त्यामुळे शक्यतो याला गाळून घेऊ नका, असंच प्या. हे खूप छान लागतं पिण्यासाठी. तर आता यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहे. तर इथे मी रोजचं सिरप घेतलेलं आहे. तर आपल्याला हे जर घातलं ना तर वरतून आपल्याला साखर घालण्याची काहीच गरज पडत नाही. तर इथे मी 2 चमचे म्हणजे अर्धी पळी मी इथे रोजचं सिरप यामध्ये ॲड केलेलं आहे. तर यामुळे काय होणार आहे की आपलं जर ज्यूस आहे ना त्याला रंग देखील सुरेख येणार आहे आणि टेस्टसुद्धा येणार आहे. त्यामुळे नक्की घाला. आणि थोडंसं यामध्ये आपण काळं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. यामुळे या ज्यूसला खूप छान अशी टेस्ट येते. मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे यामध्ये मी आईस क्यूबसुद्धा ॲड केलेले आहेत. तर आता हे तुम्ही पाहू शकता की याला रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि आपण यामध्ये साखर न वापरता आजचं हे कलिंगडाचं ज्यूस अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने तयार केलेलं आहे. तर मंडळी, आता आपण याला एका ग्लासामध्ये काढून घेऊया. इथे मी काही आईस क्यूब या ग्लासामध्ये ॲड केलेले आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा पिळून ॲड करू शकता. तर मी इथे लिंबू नाही घातलेलं. आता हे ज्यूस आपण यामध्ये ॲड करूया. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बाहेरचं आपल्याला थंड पिण्यासाठी मागतात, कारण आता उन्हाळा चालू आहे. तर बाहेरची कोल्ड्रिंक्स देण्यापेक्षा मुलांना या पद्धतीने घरच्या घरी आपण जर मुलांना कलिंगडाचं ज्यूस बनवून दिलं तर मुले आवडीने खातील आणि बाहेरचं जे अनहेल्दी कोल्ड्रिंक असतं ते अजिबात पिणार नाही. तर घरच्या घरी हेल्दी कलिंगडाचं ज्यूस आपण घरीच त्यांना बनवून देऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.